नमस्कार मंडळी, तुमच्यावर अजून एक हेअरस्टाईल शेअर करते. पटकन होते हेअरस्टाईल. बघा, पुढून आपण जी ट्विस्टवाली ब्रेड बांधली आहे, तिची जी हेअर आहेत ते आपल्याला दोन्ही साईडून घ्यायचे आहेत. एकदा इकडून घ्यायचं, एकदा इकडून घ्यायचं आणि व्यवस्थित त्यांना आपण कोम करून घेणार आहे, कारण फिनिशिंगमध्ये दिसली पाहिजे आपल्याला. आणि बघा, आता अशा दोन साईड घेतल्यात. आता एक साईड लेफ्टला, एक साईड राईटला, असं संपूर्ण लेफ्ट राईट जेवढी पण केस आहेत तेवढं संपूर्ण केसांचं लेफ्ट राईट करून आपल्याला सुंदर अशी वेणी बांधायची आहे. लूक एवढा सुंदर येतो ना, पण केस आपल्याला व्यवस्थित होल्ड करायचे आहेत, कारण केस भरपूर असतात हातामध्ये, त्यामुळे होल्ड आपल्याला प्रॉपर करायचं. बघू शकता एवढी केस आहेत. आता पूर्ण खालपर्यंत आपल्याला अशी ब्रेड बांधून घ्यायची आहे, त्यामुळे केसांचं होल्डिंग चांगलं पकडून ठेवणं गरजेचं आहे. आणि ह्याच्यात पिनाचा तर एकही पिनाचा यूज नाही झाला आहे एवढ्या हेअरस्टाईलला. संपूर्ण हेअरस्टाईलला विदाऊट पिन हेअरस्टाईल बांधलेली आहे मी पूर्णपणे. पाहू शकता तुम्ही, एकदम इझी आणि सिंपल अशी हेअरस्टाईल आहे. कोणालाही एकदा बघता क्षणी जमेल एवढी सिंपल हेअरस्टाईल आहे. त्यात काहीच नाही करायचं आपल्याला. लेफ्ट राईट करून सुंदर अशी ब्रेड बनवून घ्यायची आहे. ते पण जे ट्विस्ट केले त्याचे हेअर आहेत तेवढ्या संपूर्ण हेअरने आपल्याला ती ब्रेड बनवून घ्यायची आहे. बघू शकता, थोडं केसांमध्ये फ्रिझीनेस येतो, तो आपल्याला कोमने व्यवस्थित आपल्याला कोम करून घ्यायचं आहे हेअरला, कारण फिनिशिंग वाटली पाहिजे आपल्या ब्रेडमध्ये, त्यासाठी. आणि फिनिशिंगमध्येच आपल्याला ब्रेड बांधायची आहे, कारण समोरच्याने बघितल्यावर त्याला हेअरस्टाईल आवडली पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला काम करायचं आहे. भले येऊ ना येऊ, तुम्ही बिगनर असाल, नवीन हेअरस्टाईल शिकत असाल, हेअरस्टाईल ही बघूनच येते आणि प्रॅक्टिस करूनच येते. जेव्हा आपण प्रॅक्टिस करणार, त्याची हेअरस्टाईल बघणार, आपण रोज रेग्युलर प्रॅक्टिस करून आपला हात बसतो आणि खूप चांगल्या हेअरस्टाईल आपण करायला शिकतो. बघा, इथे माझी ब्रेड कंप्लीट झाली आहे आणि सुंदर असा हा लूक दिसतो. ह्याच्यामध्ये आपल्याला ॲसेसरीज ॲड करायचे आहेत. ॲसेसरीजने लूक एवढा छान येतो ना, खूप सुंदर लूक येतो. आणि ते मी ॲसेसरीज ॲड केल्यात, तुम्ही लूक बघू शकता. मोती आणि रोजेस ते ॲड